तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज सुट्टीच दिवस आहे, झाडाची स्वच्छता करायची. आपल्या इथं गुलाबी चाफ्याचं झाड आलंय, मी तुम्हाला दाखवतो. जास्त करून ही पांढरा चाफा असतो, आपल्या इथं गुलाबी चाफा आहे. गुलाबी चाफ्याचं झाड आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला, हे डाळिंबाचं झाड आहे, इथं आंबा लावलाय, लिंबूनी आली, हो का, गुलाबी चाफा आहे. बारीकच झाड आहे बरं का चाफ्याचं, 4-5 फटे फुटल्यात. ते कोंब निघलाय नवीन. तिथं अंजीरचं झाड आहे, ही ह्याच्यात एक लिंबूर आहे. आपल्याला ही स्वच्छता करून घ्यायची बघा. ही सगळा राडा झालाय. इथं कढीपत्ता आहे, ते सगळं कट करून व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची. इथं बघा किती कचरा झालाय खाली. आपण स्वच्छता करून घेऊ, सगळं कटिंग करून घेऊ व्यवस्थित, आणि झाडं व्यवस्थित जिथले तिथं व्यवस्थित कटिंग करून स्वच्छ करून घेऊ सगळं क्लिअर. या कात्रीने आपण झाडं कट करणार आहे. कातर मी आणली झाडं कट करायसाठी. घरापाशी भरपूर झाडं आहेत आपल्या, त्या झाडाची कटिंग वगैरे व्यवस्थित केली तर फुटतात परत व्यवस्थित, त्यासाठी आणलेले. तर आता हे डाळिंबाचं झाड आहे, ह्याला डाळिंब लागते, पण आता सीझन नाही ह्याचा. आणि हे झाड जास्त कट करून घ्यायचे, बारीक पूर्ण कट करायचंय झाड. कशामुळे कट करायचंय? इथं लिंबोणीचं झाड आलंय, हे लिंबोणीचं झाड आलंय. लिंबोणीचं झाड मस्त मध्ये फुटलंय, म्हणजे ह्याला पण ऊन लागन, हे पण व्यवस्थित येईल. आता ही जी फटं तोडलेलं आहेत इकडे दाखव. तो जी पाला काढलेला आहे, आणि ही पाला सगळा आम्ही शेळ्यांना टाकणार आहे. ह्यात वेल पण निघलाय बघा. ती वेल ही सगळं शेळ्या खाते त्या मस्त मध्ये, त्यामुळं बोकडांना टाकून द्यायचं ते. डाळिंबाचं कट करून झालंय सगळं. आता कढीपत्ता कट करून घेतो. ही झाडं पण व्यवस्थित कट मारून घेतो. त्याला गुळवेल म्हणते ते. ही शेरडांचं सगळ्यात आवडतं खाद्य. आपण मटण खातो का, तसं आपल्याला आपलं आवडतं काय मटण, तसं शेळ्यांचं सगळ्यात आवडतं खाद्य गुळवेल आणि सुबाबळ सगळ्यात आवडतं खाद्य. आता आम्ही ही कढीपत्ता का कट करायला लागलोय? कढीपत्त्याची पानं खराब झाली ते बघा, पूर्ण एकदम पानं खराब झाली ती. इथं पुढच्या साईडला आहेत चांगली, पण ही पूर्ण खराब झाली ती, आणि ही पण व्हायला लागली ती. त्यामुळे आम्ही पूर्ण कढीपत्ताच काढून टाकणार आहे. पानं अशी क्लिअर नाही ती, ह्याला कुठला तरी रोग पडल्यानं वाटतं. ह्याच्यावर एकदम खराब पानं आहे ती ह्याची कढीपत्त्याची. त्यामुळे आम्ही सगळा कढीपत्ता कट करणार आहे. नंतर पालवी फुटल, त्यावेळेस चांगली पालवी फुटल, त्यावेळेस ती कढीपत्ता चांगला येईल. आता सगळा कट करून टाकणार आहे. कढीपत्ता ही पूर्ण कट करून झालाय.
2 फटे ठेवल्यात कढीपत्ता भाजीला वगैरे टाकायला. 2 फटे ठेवल्यात जरा चांगले बघून. बाकी सगळा कढीपत्ता कट केला आहे बघा. बघा इथं एक ड्रॅगन फ्रूट मी मध्ये लावलं होतं ते आलंय बघा. इथं 2 लावले होते, हे दोन्ही आलेत. इकडे काही जास्त येणं नसतंय हे, त्यामुळं कचरा झाला इकडं सगळा. ते सगळं आता क्लीन करून घेणार आहे. कुशीनं होल पाडलंय बघा. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालंय, आम्ही सगळं ही झाडं कट केली का पूर्ण, कढीपत्ता ते कट केलं, हे सगळं वरचं क्लीन झालंय. तर आता पेरूचं झाड पूर्ण मोकळं झालंय. तर पेरूच्या झाडाला बघा, पेरूची साईज केवढी आहे बघा. पेरूची साईज बघा केवढी, कस काय. आता ही पूर्ण कट केलंय. इकडे येणं हिथं काही जास्त ह्याच्यात इथं आतमध्ये कचरा असल्यामुळं इकडं काय जास्त येणं होत नव्हतं. इकडं वावरतच नाही, इकडं कुणी येत नाही. झाडांना पाणी इकडनं पलीकडनं सोडलं जातंय, इकडनंच पाणी सोडलं जातं. त्यामुळे इकडं काय कुणी येत नाही एवढ्या एरियात. कढीपत्ता कट केल्यामुळे सगळा पेरू मोकळा झालाय बघा. पेरूचं पट सगळं मोकळं झालं ते, आणि त्यामुळे ही पेरू दिसलाय बघा. लय खतरनाक पेरू, साईज लय खतरनाक मोठी. पाला पाचोळा आहे ते क्लीन करून घेऊ, ही कट करून घेऊ. झाडं थोडंसं खालच्या साईडला स्वच्छता करून घेऊ. कढीपत्त्यात झाड इथं आणि हो का बारीक बारीक छोटे छोटे कढीपत्ते आलेले बघा. हो का छोटे छोटे सगळीकडे कढीपत्ते आहेत. इथं पण छोटे छोटे झाडं आलेली आहे ती, ह्या साईडला पण. हो का इथं पण किती मोठं झाड आले बघा. आता ही जी कढीपत्ता आहे ती कढीपत्ता ह्याला काय बी वगैरे अजून लागलेलं नाही. तर पण ह्याच्या जी मुळ्या असतात त्या मुळ्या पसरतात. त्या मुळ्या इकडे तिकडे पसरलेल्या थोड्याशा वरती आल्या मुळ्या पसरत की नंतर त्याला कोंब फुटतो. म्हणजे मुळीलाच कोंब फुटतो आणि वरती कढीपत्त्याचं झाड येते. म्हणजे हे सगळे जी कढीपत्त्याची बारीक बारीक छोटी छोटी झाडं आलेले आहेत ते सगळे मुळीला अटॅच असतात. त्यामुळे ती काय काढून दुसरीकडे लावली तरी येत नाहीत. सीताफळाचं झाड आहे ही. मी ज्यावेळेस ही केलं होतं का त्यावेळेस काय ब्लॉग बनवला नव्हता, पण ही ज्यावेळेस पूर्ण जाळी लावलेली खालून पत्रा लावला होता ना, त्यावेळेस मी ही झाड पूर्ण कट करून टाकलं होतं. त्यावेळेस त्याचा हो काही फाटा आहे, पूर्ण फाटा कट केला आणि त्याला पाईप बांधला होता. आता नंतरनं ही फाटा आलाय. हे सुबाबळ. आता सुबाबळ इथं पण आहे, इथं पण आहे. 4-5 झाडं आहे ती. ही कशामुळे ठेवली ती, बोकडांना वगैरे एखाद्या टायमाची वैरण होती ह्याच्यामुळं, त्यामुळे ही शिवरीच झाडं ठेवले ते. आणि सीताफळ बी आता ठेवलंय हे फाटा. आणि हे पण मी कट केलं होतं मध्ये. ज्यावेळेस हे काम करायचं होतं ते पलीकडपर्यंत पत्र्यापर्यंत लावलंय बाबा. पलीकडे शेडपर्यंत पॅक केलेलं आहे. ही पूर्ण पुढची जागा पूर्ण पॅक करून घेतली. पण सीताफळाचं झाड आहे हे कट केलं होतं, ते पण आलंय उगवून परत. त्याचे ठेवलेत आता 2 फटे. आपलं काही दिवसापूर्वी एक इथं पारिजातकाचं झाड होतं. पारिजातकाचं झाड बोरच्या जवळ असल्यामुळं इथंच होतं. बोर तिथं आहे. बोरच्या जवळ असल्यामुळं मुळ्या सगळ्या त्यात उतरत होत्या. ती पूर्ण बोरची मोटर पॅक झाली. ती ज्यावेळेस पूर्ण मोटर बाहेर काढली त्यावेळेस त्याच्या जी जाळ्या साईडच्या आहेत ते काढल्या होत्या, भरपूर निघल्या होत्या. त्यामुळं तिथं 2 झाडं होती. एक शोचं पण झाड होतं तिथं. आता ही एक आहे, पण एक आहे काय नाही अडचणी एकाला. तिथं एक दुसरं झाड होतं शोचं आणि इथं अलीकडे पारिजातकाचं झाड होतं. तर ह्या दोन्हीच्या मुळे जास्त जात होत्या म्हणून ते पूर्ण काढून टाकले दोन्ही पण. इथं पारिजातकाचं त्याचंच बी पडलेला हो का इथं आलंय. आता हे चांगलं सुधरल बघा. ह्याला ऊन पडत नव्हतं त्यामुळे व्यवस्थित येत नव्हतं. तर आता हे चांगलं सुधरण. ह्या झाडाचा काय विषय आहे, एक जोडीदार आहे माझा, त्याने लय दिवसापूर्वी मागितलं होतं. त्यावेळेस ते झाड चांगलं सुधरत नव्हतं, निवळ बारीक आलं छोटंसं. आता चांगलं त्याने मागितलेलं 4-6 महिने होऊन गेले ते, 4 तर महिने होऊन गेले ते आता चांगलं फुटलंय, चांगलं व्यवस्थित मस्त मध्ये फुटलंय बघा. आता सध्याला तर ते काय झाड काढलेलं नाही, ते नंतर सगळं व्यवस्थित झाड काढून ते जोडीदाराला देणार आहे. गावातलाच आहे जोडीदार, त्याला द्यायचंय ते झाड. ज्यावेळेस आम्ही चक्कूची झाडं आणली होती त्यावेळेस हे पण झाड लावलं होतं. आता हे जळून गेलंय बघा. आणि ते पण आणलं होतं. आता हे किती मोठं झालंय बघा, केवढं झालंय बघा हे. आणि हे अजून एवढंच आहे आणि आहे असं जळूनच गेलं. का तर ह्याची पेरूची कढीपत्त्याची पूर्ण सगळी सावली टोटल ह्याच्यावर पडते. त्यामुळं ह्याला सुधारायला पुरेसं ऊन पाहिजे, ते ऊन मिळाना झालंय. त्यामुळे ते आता जळूनच गेलंय पूर्ण झाड. तर चला बाकीचं स्वच्छता करून घेऊ. माझ्यासोबत बायको पण आहे, स्वच्छता करू लागाय आली. क्लीन करून घेतो सगळं. कटिंग झाली सगळी झाडांची, आता क्लीन करून घेतो व्यवस्थित. तुम्हाला जर कुणाला पेरूचं झाड पाहिजे असेल तर आता पेरूची तर साईज तुम्ही बघितलीच आहे. पेरूची साईज केवढी बघा. पेरू लय क्वालिटी आणि लय खतरनाक. ह्याला काय फक्त पाणी, औषधाची गरज नाही. आणि पेरू
औषधावरचा पेरू असतो का त्यापेक्षा भारी साईज आहे पेरूची. तर मला सांगा मेसेज करून की आम्हाला पेरूचं झाड पाहिजे, पण तुम्हाला पेरूचं झाड दुकानात येऊन घेऊन जावं लागेल. आपलं दुकानचा पत्ता मी टाकलेलाच आहे, दुर्गा ज्वेलर्स इंदापूरमध्ये. तर तुम्हाला पेरूचं झाड पाहिजे असेल तर हो का छोटी छोटी पेरूची झाडं आलेली आहे ती हो का, पेरूचं झाड आहे हे रोपटं असे बारीक बारीक ह्याच पेरूची रोपटे ती हो का. इथं पण आहे हो का, ही छोटी छोटी हो का, इथं पण आहे ती ही पेरूची रोपटी. अशी बरीच रोपटी आलेली आहे ती. तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर मला सांगा, मी तुम्हाला पेरूची रोपटी देतो. पेरू एक नंबर आहे. आणि हा पेरू आहे ना, मी बारका होतो का त्यावेळेस ह्याच जागेवर पेरू आलाय. त्यावेळेस आमचं घर इथं समोर होतं, हे पहिलं जुनं घर, हे पहिलं हे पूर्ण सगळं शेणाने सारवून घेतलेलं असायचं समोर. त्यावेळेस हे पण नव्हतं इथं, हे पूर्ण वटा होता पूर्ण, तो शेणाने सारवलेला असायचा. आणि ह्या साईडला इथं ही झाडं कसलीच नव्हती, ही झाडं कसलीच नव्हती, पूर्ण फक्त पेरूचं झाड. आणि ह्या साईडला दोन झाडं होती, इथं 1-2 झाडं होती. इथून सगळा पलीकडे वटा होता. तर पलीकडच्या साईडला बी थोडी झाडं होती. आणि ह्या साईडला इथं पण एक पेरूचं झाड होतं. ज्यावेळेस आम्ही पहिली पांढरी गाडी आणली होती स्कॉर्पिओ, त्यावेळेस लावायला जागा नव्हती, त्यामुळे आम्ही ते झाड काढलं होतं. आणि ही पेरू ती ह्याच जाग्यावर आलाय आणि तसाच व्यवस्थित जपलाय. तेव्हापासून ते मी व्यवस्थित जपणूक केली त्याची त्या पेरूची. आणि आता पेरू तर एकदम खतरनाक लागतात खायला. तर तुम्हाला कोणाला रोपटं पाहिजे असेल तर मला अवश्य सांगा. आता नसेल नेक्स्ट टाइम ज्यावेळेस त्याला पेरू येते ना त्यावेळेस त्याचं मी व्यवस्थित रोपटी करून ते तुम्हाला देतो. 2 महिन्यांनी देईन, 4 महिन्यांनी देईन, 6 महिन्यांनी देईन, पण तुम्हाला फिक्स रोपटं मी देणारच. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला रोपटं देतो. हे बघा सगळं पूर्ण क्लीन केलंय. केळीच्या बुडातलं बी पूर्ण क्लीन केलंय बघा, सगळं क्लिअर मस्त मध्ये बघा कसं क्लीन केलंय, खतरनाक. पत्र्याच्या कडेने माती वगैरे टाकून घेतली व्यवस्थित. कचरा सगळा इकडं काढलाय हवा, इथं पलीकडे कचरा काढलाय बाकीचा. घुशींनी होलं वगैरे पाडलेलं ते सगळं क्लीन करून घेतलंय. आता बघा कसं दिसतंय. हे अंजीरचं झाड आहे बघा. अंजीरचं झाड का कट केलं नाही, ह्याच्या आधी एकदा कटिंग मग केलं होतं अंजीरचं झाड, तर ते वाढलंच नाही परत व्यवस्थित, त्यामुळं हे झाडच कट केलं नाही. ते हाय असंच ठेवलं बघा अंजीरचं झाड. अंजीर पण लागते ना आता, काय काय आहेत लागलेली कुठं कुठं थोडं एक एक दिसतंय. हो इथं एक लागलेला आहे अंजीर आहे का, एखादा अंजीर लागलेला आहे कुठं कुठं. बघा स्वच्छता करायच्या आधी किती खराब जागा होती, आता कशी दिसते मस्त एकदम. पहिलं पेरू ही पाहिजे असेल तर इकडनं पलीकडनं यावं लागायचं, आणि इकडनं आलं की इकडनं पेरू जेवढं इकडचं आहे तिकडंच हे व्हायचं. ह्या साईडचं पेरू काय काढत नव्हतं, तसंच पडून राहायचं, खाली पडायचं. मग त्याची झाडं वगैरे काय उगवलेले आहेत थोडेफार. तर तुम्ही बघू शकता बघा, हे पूर्ण सगळं क्लीन करून घेतलंय बघा. सगळा पाला पाचोळा जेवढे माती वगैरे आहे ते पूर्ण खड्डे वगैरे बुजवून घेतलं, सगळं क्लीन केलंय. आता पहिलं काय माहितीये का, इकडं कोणी येत नव्हतं, ह्या जागेत तर कोणी येत नव्हतं पहिलं बघा. इथं पाणी सोडायचे, वलं पण दिसतंय, इथं पाणी सोडायचे आणि इथूनच पलीकडे पाणी जात होतं. पहिलं काय कोणी येत नव्हतं इकडं बघा. आमचा विगो आला बसा. तर पहिलं इकडं कोणी येत नव्हतं, आता एकदम स्वच्छता केली, झाडं वगैरे कटिंग करून घेतले ते मस्त मध्ये. तर तुम्हाला आपली स्वच्छता कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.